जालना लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 18 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे, तर 25 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे। ते आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जालना जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज असून निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वतोपरी तयारी झाली असल्याचं डॉक्टर पांचाळ म्हणाले। तर प्रत्येक मतदाराला मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग आणि 85 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या मतदाराचे मत त्यांच्या घरी जाऊन घेतले जाणार आहे। त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंडगे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल माननीय निवडणूक आयोगाने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्याविषयी मी थोडक्यात सांगतो। त्यानंतर यावर्षी निवडणुकांमध्ये काही बदल असतील, काही जे आपण उपाययोजना करतोय, तर त्या अनुषंगाने काही ठीक आहे, तर त्या अनुषंगाने काही बाबी ज्या आहेत तर त्या थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तरे घेऊया। काल माननीय निवडणूक आयोगाने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये आपला 18 जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर केलेली आहे आणि आपल्याकडे 6 मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये 3 जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघ आणि 3 मतदारसंघ जी आहेत तर ती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण अशा पद्धतीने एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा आपला जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 13 तारखेला निवडणूक आयोगाने घोषित केलेली आहे। जे जालना जिल्ह्यातील इतर 2 मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ, परतूर आणि घनसावंगी, तर तो परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये असेल आणि त्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक त्याच्यामध्ये जाहीर केली आहे।